माती आमची माणसं. निसर्गाने मुक्त हस्ताने बहाल केलेलं सौंदर्य म्हणजे कोकण. या कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हा तालुका. अनेक मंदिरं, इथली खाद्य संस्कृती, विविध प्रकारची पिकं, उंच डोंगर, विविधता असलेली गर्द झाडी यांनी हा तालुका पर्यटनाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. पर्यटनाबरोबर या तालुक्यातील छोट्या छोट्या गावातून कृषीवर आधारित अनेक प्रक्रिया उद्योगांचीही सुरुवात झालेली आहे. या खेड तालुक्यातील आंबये हे गाव. इथल्या बचत गटाच्या महिलांनी नाचणी प्रकल्प सुरू केला. नंतर त्यावर आधारित म्हणजे नाचणीपासून विविध पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. आणि आता या महिलांचं ध्येय संपूर्ण देशभर नाचणी आणि तिच्यापासून बनलेले बाय प्रोडक्ट्स पोहोचवण्याचं आहे. वास्तविक आतापर्यंत नाचणीचा आहारामध्ये फार मोठ्या प्रमाणात समावेश नव्हता. परंतु आरोग्यासाठी नाचणीचं सेवन चांगलं हे सिद्ध झाल्यावर फक्त कोकणात नव्हे तर इतरही भागातून तिची मागणी वाढली आणि आंबये गावच्या अष्टविनायक बचत गटाच्या महिलांनी नाचणी पिकाचं उत्पन्न घ्यायचं ठरवलं. यांना सहकार्य केलं ते महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित हित साधन केंद्र खेड येथील आंबये गावातील बचत गटाच्या महिलांनी. याबाबत सांगत आहेत बचत गटाच्या व्यवस्थापिका दीप्ती सावंत. या आंबया गावामध्ये आम्ही नाचणीचा प्रोजेक्ट चालू केलाय. सुरुवातीला नाचणी या पिकाकडे कोणी म्हणजे लक्ष देत नव्हतं आणि ज्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की नाचणीची लोकांना जास्तीत जास्त गरज आहे, त्यावेळेला आमच्या इथे हा अष्टविनायक जो बचत गट आहे त्या बचत गटाने 1 एकरवर 500 किलो नाचणीचं उत्पन्न मिळालं. त्यावेळेला लोकसंचालित साधन केंद्र खेड यांनी त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्या वेळेला यांची नाचणी तयार झाली ते 500 किलो नाचणीचं ज्या वेळेला पीक आलं तर ते पीक यांना लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून आम्ही मार्केटिंग करून दिलं आणि त्या मार्केटिंगमुळे त्या महिला खुश झाल्या की त्यांना पहिल्याच वेळेला एवढे पैसे मिळाले. साधारण आम्हाला सरासरी 32 ते 35 रुपये किलो नाचणीचा रेट मिळाला आणि मग त्यानंतर गावामध्ये आम्ही मीटिंग घेतली की आपण हे जर मोठ्या प्रमाणात केलं तर आपलं खूप चांगलं होऊ शकतं. म्हणून ह्या आमच्या गावामध्ये जे 8 गट आहेत त्या 8 गटांच्या महिलांना आम्ही एकत्र केलं. 100 महिला एकत्र झाल्या आणि पूर्णपणे ह्या गावामध्ये 50 एकरवर ह्या महिलांनी नाचणीची लागवड केली. वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरण या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कृषी क्षेत्र कमी झालं. उपलब्ध असलेल्या क्षेत्रातून आपल्याला अधिकाधिक उत्पादन घ्यायचं आहे, तेही कमी खर्चात, कमी श्रमात. यासाठी हवं आधुनिक तंत्रज्ञान, लागवडीची आधुनिक पद्धती, प्रशिक्षण आणि बाजारपेठेचं मार्गदर्शन. नाचणी पिकाच्या लागवडीसाठी या महिलांना मदत झाली ती बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथल्या अधिकारी वर्गाची. मग ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात नाचणीची लागवड करायची होती त्यावेळेला आम्हाला साधारण सगळ्यांचीच म्हणजे मदत लागणार होती कारण एवढं हे पहिल्यांदाच आमच्याबरोबर घडणार होतं. त्याच्यामुळे दापोली विद्यापीठाचे जे भावे साहेब आहे त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांच्या मदतीने त्यांनी आम्हाला टेक्निकल वगैरे जे काय प्रॉब्लेम होते गावातले की कशा पद्धतीने करायचं त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांची विद्यापीठाची सगळी लोक वगैरे वारंवार इकडे भेटीला येत होते आणि म्हणजे चांगल्या पद्धतीने कमी याच्यामध्ये कसं पीक वाढवायचं याचं मदत आणि टेक्निकल पद्धत आम्हाला एक्सेल कंपनी लोटे यांनी सुद्धा केली. तिथले जे व्यवस्थापक आहेत पाटणकर साहेब म्हणून तर त्यांनी सुद्धा वारंवार इथे आमच्या गटांच्या मीटिंग घेतल्या. सुरुवातीला त्यांनी आम्हाला एक 100 किलो बियाणं दिलं नाचणीचं ह्या लागवडीसाठी आणि त्या बियाण्यातनं आम्ही नाचणीची लागवड केली. आमचे विद्यापीठामध्ये अभ्यास दौरे पण काढले गेले आणि आम्हाला ट्रेनिंग सुद्धा मिळालं की कमी जागेमध्ये आपण जास्त पद्धतीचं उत्पन्न कसं घेऊ शकतो. या पद्धतीने त्यांनी आम्हाला
ट्रेनिंग सुद्धा दिलं. उत्पादन वाढलं की बाजारातील त्या मालाची किंमत कमी होते. त्यातही कृषी माल नाशवंत असल्यामुळे अधिक कालावधीसाठी त्यांची साठवण करता येत नाही. त्यापासून मूल्यवर्धित पदार्थ म्हणजे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले तर त्यांची टिकवण क्षमता वाढते आणि शेतकऱ्यांना मुख्य पिकाबरोबर अशा पदार्थांपासूनही उत्पन्न मिळवता येतं. नाचणीचं भरघोस उत्पादन झाल्यावर एवढ्या नाचणीचं करायचं काय, हा प्रश्न या बचत गटाच्या महिलांपुढेही उभा राहिला. दापोली कृषी विद्यापीठाने त्यांचा हा प्रश्न सोडवला, तो प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण देऊन. शेवया, पापड, लाडू अशा विविध पदार्थांच्या विक्रीसाठी मदत झाली ती एक्सेल कंपनीची. हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी नाचणीचं पीठ हवं. हा मोठा प्रश्न महिलांसमोर होता आणि महिला दिनाचं औचित्य साधून यासाठी एक युनिट या कंपनीने त्यांना बहाल केलं. उत्पन्न मिळाल्यानंतर मग आम्ही विद्यापीठासमोर आणि एक्सेल कंपनीसमोर हा प्रश्न ठेवला की बाबा एवढी मोठ्या प्रमाणात आपली नाचणीचं जर उत्पन्न निघालं तर एवढी आपण साधारण कुठे विक्री करू शकतो. आता ह्या ज्या महिला आहेत यांचे जे मुंबईत नातेवाईक वगैरे आहेत त्यांच्याकडे त्यांनी बऱ्यापैकी साधारण 5-6 टन नाचणीची विक्री केलेली आहे. लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून पण आम्ही यांना 2000 किलो नाचणीची विक्री करून दिले. आणि मग आम्ही बाय प्रोडक्टचं ट्रेनिंग घेतलं, नाचणी बाय प्रोडक्टचं. ते ट्रेनिंग आम्हाला एक्सेल आणि विद्यापीठाच्या माध्यमातून दिलं. महिला आर्थिक विकास महामंडळाने पण आम्हाला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. त्यांनी पण आम्हाला टेक्निकलचे जे काही प्रॉब्लेम येतील किंवा मार्केटिंगबद्दल त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि मग जेव्हा ट्रेनिंग घेतलं आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला 10 प्रकारचे प्रोडक्ट शिकवले गेले की ते प्रोडक्ट आता आम्ही त्या महिलांनी बनवलेले आहेत की नाचणीचे लाडू 2 प्रकारचे, नाचणी चकली, नाचणी शेव, नाचणीचा चिवडा, नाचणीचे डोसे, इडली, नाचणीची घावणं आणि जास्तीत जास्त नाचणी सत्व की जे नाचणी सत्व आम्ही बनवलंय त्याचा आम्ही ॲनालिसिस रिपोर्ट वगैरे काढलेला आहे. त्या ॲनालिसिस रिपोर्टमधनं आम्हाला असं दिसलंय की हे जे नाचणी सत्व जे ह्या महिलांच्या इथून पिकातनं शेतीतनं जी नाचणी तयार आले त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे कॅल्शियम, आयर्न वगैरेचं जे कंटेंट आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे. नाचणीमध्ये आयर्न, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे. हिच्या सेवनाने हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. नाचणी सत्वाच्या स्वरूपात घेतली तर जास्त फायदेशीर ठरते. आमच्या बचत गटाचं नाव अष्टविनायक बचत गट. आम्ही नाचणी सत्व तयार करण्याची पद्धत सांगते. नाचणी आम्ही धुवून घेतो आणि 1 दिवस भिजत घालून ठेवतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते बाहेर काढून कपड्यामध्ये बांधून ठेवतो आणि 2 दिवसांनी मोड आल्यानंतर सावलीमध्ये सुकत घालतो. सुकन नंतर ते भाजून घेतो. नाचणी भाजून झाल्यानंतर ते चक्कीवर दळून त्याचं पीठ तयार करून आणतो. पीठ केल्यावर आम्ही एकत्र बसून त्याचे पॅकिंग तयार करतो. नाचणीच्या लागवडीपासून ते प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणं या सर्व कामात जवळजवळ 8 बचत गट सहभागी आहेत. यापैकी साईधाम बचत गटाच्या अध्यक्षा सुप्रिया मोरे आपल्या बचत गटाविषयी सांगत आहेत. लोकसंचलित साधन केंद्र खेड यांच्या अंतर्गत आमचा बचत गट आहे. आम्ही साईधाम बचत गट पूर्ण नाचणीचे प्रोडक्ट बनवतो. आम्हाला मार्केटिंगसाठी एक्सेल कंपनी आणि कृषी विद्यापीठ यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि एक्सेल कंपनी आम्हाला मार्केटिंगसाठी मदत करते. आमचा गट 13/3/2013 साली स्थापन झाला. आम्ही नाचणीचे वेगवेगळे प्रकार बनवतो. मी पहिले नाचणीचं प्रोडक्ट म्हणजे नाचणी करायला सुरुवात केली. एका गटाने पहिले केली.
नंतर मग आम्ही म्हणजे त्यांना भरपूर फायदा झाला म्हणून आम्ही 8 गटाने सुरुवात केली. यावर्षी आम्ही सर्व 8 गटाने नाचणी केली. भरपूर फायदा झाला आणि त्याच्यातून नाचणी म्हणजे नुसती अशी कसं विकायचं म्हणजे जास्त फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही बाय प्रोडक्ट चालू केले. म्हणजे आम्हाला पहिले एक्सेल कंपनीने प्रशिक्षण दिलं. त्या प्रशिक्षणातून आम्ही एक ग्रुप तयार केला नाचणीचा. नंतर मग आम्ही 10 महिला वेगवेगळ्या गटातून एकत्र येऊन आम्ही नाचणी प्रोडक्ट चालू केले. त्याच्यातून आम्हाला खूप फायदा झाला. पण मार्केटिंगसाठी आम्हाला एक्सेल कंपनीने आमच्या CMRC मार्फत मदत केली सर्वांनी आणि सर्वांच्या पाठिंब्यामुळं आम्ही हे बाय प्रोडक्ट चालू केलेत आणि त्याच्यातून खूप आम्हाला फायदा होत आहे. महिलांच्या आर्थिक शैक्षणिक प्रगतीसाठी आज शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात कार्य होत आहे. बचत गट ही शासनाची संकल्पना या धर्तीवर आधारित आहे. या माध्यमामुळे महिला स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती साधतात. महिला आर्थिक विकास महामंडळ खेड या संस्थेचाही हाच उद्देश आहे. याविषयी आपल्याला माहिती देत आहेत सुवर्णा महाडिक. हा आमचा सगळा स्टाफ आहे. एक मॅनेजर आणि 3 सहयोगिनी इथे आलेले आहेत आमच्याबरोबर. आमची जी संस्था आहे ती खेड तालुक्यामध्ये गोरगरीब गरजू ज्या महिला आहेत की ज्यांना अतिशय गरज आहे अशाच गरजू महिला आमच्या संस्थेमध्ये आहेत व त्यासाठी आम्ही काम करतो. आमच्या गरजू महिलांना त्यांच्या मुलांचं शिक्षण किंवा त्यांना स्वयंपूर्ण कसं होता येईल हे आम्ही प्रथमतः पाहतो. त्यानंतर त्यांना उद्योग करण्यास भाग पाडतो. निरनिराळ्या भाजीपाला करणे, शेती करणे किंवा पापड लोणची यासारखे पूरक उद्योग करणे. आम्ही ह्या वेळेला नाचणी केलेली आहे आंबयामध्ये आणि जे कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळते व तसंच एक्सेल कंपनी यांच्याकडनं आम्हाला टेक्निकल मार्गदर्शन मिळते. त्याच्यामुळे ह्या दोन्ही संस्था दोन्हीनी आम्हाला मदत केल्यामुळे आमचं अतिशय उत्तम असं महिलांचं हे चाललेलं आहे. त्यानंतर आम्ही आरोग्यविषयक मेळावे घेतो. HB तपासणी किंवा व्यवसायाचे जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा आम्ही योग्य रीतीने करतो. कोकणात खरीप हंगामात नाचणीची लागवड पावसाच्या पाण्यावर लावणी पद्धतीने केली जाते. पारंपरिक पद्धतीच्या लागवडीत नाचणीचं उत्पादन फारसं मिळत नाही. परंतु आधुनिक पद्धत आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पन्न वाढवता येतं. आमची माती आमची माणसं. कोकणात खरीप हंगामात नाचणीची लागवड पावसाच्या पाण्यावर लावणी पद्धतीने केली जाते. पारंपरिक पद्धतीच्या लागवडीत नाचणीचं उत्पादन फारसं मिळत नाही. परंतु आधुनिक पद्धत आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पन्न वाढवता येतं. कोकण विभागासाठी दापोली नंबर 1 HR 374 IE 28 या जातींची शिफारस केलेली आहे. दापोली सफेद 1 या नाचणीच्या जातीत प्रथिनं, लोह, मॅंगनीजचं प्रमाण जास्त आहे. आंबे गावच्या बचत गटाच्या महिलांना नाचणी लागवड आणि प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनाबाबत सांगत आहेत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कृषी विस्तार संचलनालयाचे सहप्राध्यापक डॉक्टर संतोष वरवडेकर. हे जे लोकसाधन संचालित साधन केंद्र जे आहे खेडमध्ये त्या ठिकाणी दीप्ती सावंत म्हणून याच्या व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्या सातत्याने आमच्या संपर्कामध्ये येतात आणि त्यांनी आम्हाला असंच विचारणा केली की नाचणीवर आम्हाला लागवडीबाबत आणि त्याच्यावर प्रक्रियेबाबत आम्हाला मार्गदर्शन मिळेल का. तर त्या संदर्भात आम्ही लागवडीसंदर्भात आणि त्याच्यावर प्रक्रियेसंदर्भात त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी, नंतर स्वामी विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एक्सेल पुरस्कृत लोटे यांच्या त्रिवेणी संगमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे. आणि आता ह्या महिलांनी रागी माल्ट चालू केलेला आहे. त्या विविध प्रोडक्टचं प्रशिक्षण त्यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिलं गेलं होतं. नाचणीपासून पापड बनवणे, त्याच्यापासून शेवया बनवणे, तसेच चकली, नाचणी लाडू, नाचणी सत्व यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं गेलं होतं. आणि त्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर त्यांना 1.5 टनाची जवळपास ऑर्डर आता नाचणी सत्वाची मिळालेली आहे.
आणि अतिशय आकर्षक अशा पॅकमध्ये त्याने ते करून त्याची विक्री व्यवस्था ते आता करत आहेत. या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं संचालक विस्तार शिक्षण आदरणीय डॉक्टर संजयजी भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी डॉक्टर संतोष वरवडेकर आणि माझे सहकारी प्रमोद चिखलीकर हे यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात आणि त्याच्या माध्यमातून यांची विकासाची वाटचाल चालू आहे आणि कोकण कृषी विद्यापीठ सदैव त्यांच्या पाठीशी राहील. ग्रामीण आणि अल्पविकसित क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या बरोबर अनेकदा खासगी संस्थांचाही फार मोठा सहभाग असतो. ग्रामीण भागात कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधेसाठी गुंतवणूक करत असतात. हवामानातील बदलाचा बराच फरक शेतकऱ्यांना बसतो. काही कंपन्या खेड्यापाड्यात स्वयंरोजगार निर्माण व्हावेत म्हणून त्यांच्या उन्नतीसाठी अशा प्रकारचं कार्य करत असतात. एक्सेल इंडस्ट्रीज यापैकीच एक. सुरेश पाटणकर याविषयी सांगत आहेत. आंबे गावामध्ये नाचणी आणि त्याच्यापासून करण्यात येणारे उत्पादने यासाठी एक्सेलचा मोठा सहभाग आहे. एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, कोकण कृषी विद्यापीठ आणि महिला आर्थिक महाविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही विविध प्रकारचे ट्रेनिंग या शेतकरी महिलांना दिलेले आहे. एक्सेलचा उपक्रम केवळ रसायने बनवणे हाच नाही तर स्थानिक लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या मदतीने उपक्रम पार पाडायचे. मग तो ॲग्रिकल्चरचा असेल, स्वयंरोजगारचा असेल, पाण्याचं व्यवस्थापन असेल, तर अशा पद्धतीने खेडोपाड्यामध्ये जाण्याचा मानस एक्सेल इंडस्ट्रीज आणि त्यांच्या संस्थापकांनी घेतलेला आहे. तो पार पाडण्यासाठीचा आज हा उपक्रम आम्ही साजरा करत आहोत. विविध प्रकारच्या या शेतीच्या कामात महिलांचा सहभाग फार मोठा आहे. त्यामुळे महिलांना प्रशिक्षित केलं तर कृषीवर आधारित इतर छोटे छोटे व्यवसाय वाढीस लागतील. आमची माती आमची माती. कोकणातील बहुसंख्य लोक शेती करतात. भात, नाचणी, वरई, करडई यासारखी पिकं आणि आंबा, काजू, फणस ही इथली महत्वाची फळपिकं. विविध प्रकारच्या या शेतीच्या कामात महिलांचा सहभाग फार मोठा आहे. त्यामुळे महिलांना प्रशिक्षित केलं तर कृषीवर आधारित इतर छोटे छोटे व्यवसाय वाढीस लागतील. कारण ग्रामीण विकासात पर्यायाने देशाच्या विकासात महिलांचा सहभाग मोलाचा ठरेल. यासाठी हे विद्यापीठ कसं कार्य करतं हे सांगत आहेत प्रमोद चिखलीकर. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय हे विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असते. नवीन विकसित केलेले तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही आमची शाखा कार्यरत आहे. या शाखेचं मुख्यतः काम या कोकणात होणारे जी मुख्य पिकं आहेत, भात पीक, नाचणी, आंबा, काजू या पिकावरचं संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जातं. अशाच प्रकारे आणि कोकणातील जी शेती आहे ती कोकणातील शेतीची मुख्यतः महिलांवर आधारित आहे. तर या महिलांचा आर्थिक विकास जास्तीत जास्त कशा प्रकारे करता येईल यासाठी विद्यापीठाचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि याच प्रयत्नाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाची जी शाखा आहे त्या शाखेचे आमचा संपर्क आला आणि त्यांनी आंबा या गावामध्ये पहिल्याच प्रयत्नात 50 ते 55 किलो नाचणीचं पीक घेतलं. आणि या पिकासाठी विद्यापीठाने त्यांना वेगवेगळे प्रशिक्षणं दिली आणि त्याच्यातून त्यांनी निरनिराळे बाय प्रॉडक्ट तयार केलेले आहेत. आणि यासाठी विद्यापीठ नेहमी प्रयत्नशील असतं. कोकणातील महिलांचा जास्तीत जास्त शेतीमध्ये सहभाग व्हावा या दृष्टीने विद्यापीठाने प्रयत्न केलेला आहे. आणि याचाच एक परिपाक म्हणून या आंबे गावातील महिला बचत गटाने सहभाग घेऊन त्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न केलेलं आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यातील अशाच बचत गटांना आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकारशी विद्यापीठाशी संपर्क करून आपला आर्थिक विकास कसा साधता येईल यासाठी संपर्क करावा. शेतीमध्ये महिलांचा सहभाग फार मोठा आहे. अनेक महिला स्वतःचं घर सांभाळून शेतीची कामं करतात. याच धर्तीवर आंबे गावचा एक बचत गट दुसऱ्या बचत गटाला सहकार्य करून सामाजिक आणि आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रगतीचं आपलं ध्येय साध्य होण्याचा विश्वास त्या बाळगून आहे.